मित्रांनो, बांगशी मातागडाच्या पायथ्याला आपण आणि उद्या एक मैदान संपन्न होणार आहे, मराठवाडा केसरी. याच मैदानात 21 तारखेला, मागच्या महिन्यात 21 तारखेला केसरी महाराष्ट्र मैदान पार पडलं. महाराष्ट्रभराने मोठा प्रतिसाद दिला, मोठं प्रेम या मैदानाला मिळालं आणि कौतुक झालं या मैदानाचं विशेष. आणि त्याच मैदानात, त्याच धर्तीवरती आता उद्या मराठवाडा केसरी नावाने मैदान संपन्न होणार आहे. आज 3 तारीख आहे. 3 तारखेच्या सकाळीच 2 नंदी दाखल झाले, 2 बैल दाखल झाले आणि विशेष करून आदत आहे. तर नांदेड जिल्ह्यातून हे बैलगाडा मालक या ठिकाणी दाखल झाले. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव ईश्वर गुलाबसिंग चव्हाण, राहणार शिंदगी, तालुका किनवट आणि जिल्हा नांदेड. किनवट तालुका. तालुका. किती किलोमीटर अंतर झाला? इथून 400 किलोमीटर. 400 किलोमीटर. हा. पहिल्यांदा आले? हा, पहिल्यांदा. बरं. याच्या अगोदर कुठले बैल घेऊन आले ते? नाही, याच्या अगोदर आपल्या ओपनच्या मैदानाला आणलं होतं ना 21 तारखेला. 21 तारखेला. मग त्यावेळेस कुठले बैल आणले? बिट्या होता आणि शूटर. बरं. मग काय झालं? गटपासून नाही झालं. नाही. आता बराचसा अंतर पडला. किती? एक 400 किलोमीटर अंतर हा. पडला. गाडी घेऊन आले. हो. किती लोक आले सोबत? सगळे आम्ही 8 जण आहे. 8 जण आहे. आता 2-3 दिवस जाणार तुमचे. हो. काय करता उद्योग व्यवसाय? आम्ही गाडी समजा हे बैलगाड्या, शेती आहे. बरं. आता हे वासरं कुठले काय नाव याचं? ह्याचं नाव सिकंदर आहे. सिकंदर. हा. आदत आहे? आदत नाही, दुसरा आहे. हा दुसरा आहे. हा. आणि तो आदत. तो आदत आहे. त्याचं काय नाव? त्याचं नाव स्वराज. स्वराज. बरं, इकडं दाखव. स्वराज. चांगले वासरे. कशात पळता नेमकं आहे? आम्ही सेकंड चेकमध्ये. सेकंदमध्ये 3 फेऱ्याला नाही पळत? नाही, आता पहिलं मैदान समजा. पहिलं मैदान आहे. मग 3 फेऱ्यात तर काय उत्साह नेमका येण्याचा? आता इथून आता इकडेच आपल्याला सेकंड म्हणजे आता सेकंड कमी झाले, शंकरपट कमी झाले आमच्या इकडं. आता इकडं 10 गाड्यातच खेळायचं आम्हाला. मग याच्या व्यतिरिक्त किती बैल आहे अजून? हे 2च आहे. 2च आहे. कुठली खरेदी? हे आपली भाम म्हणून आहे, महागाव तालुक्यात. तिथून आणली होती. दोन्ही पण? दोन्ही. बरं. किती रुपयाची खरेदी? हे 75,000 रुपये. 75,000ची. काय सेकंदला रेकॉर्ड राहिलेला इतिहास पहिला, दुसरा, तिसरा. म्हणजे हा, रँकिंग मध्ये आहे. हा, नंबरात आहे म्हणून आलो इकडं. आणि आता पण सेकंदचा पल्ला जर बघितला तर 300-250 फूट आहे. 250-300 फुटाचा नाही. तुमच्याकडे जास्त? 100 राहते. 100 आणि 90. कमी? हा, कमी राहते फुटाला. हा. मग इतका कमी कसा? आमच्या इकडे तसंच तेवढाच राहणार. कुठला एरिया येतो नेमका तुमचा? यवतमाळ जिल्हा. अच्छा. नांदेड जिल्हा. अंतर खूप कमी आहे. कारण इकडचे जे शंकरपट भरता विदर्भातले, बुलढाणा या साईडचे, तर या शंकरपटात खेळत नाही का तुम्ही? नाही, आम्ही पहिलेच सामना समजा कमी आहे समजा. बरं. आता इतका कमी अंतर राहण्याचं कारण काय त्या भागात? टायमिंगवर आहे. टायमिंगवर समजा. सेकंद तसंच म्हणजे फक्त सेकंद चेक केला जातो. वेगवेगळे खेळ भरवले जातात महाराष्ट्रभरात. 3 फेऱ्या असेल, शंकरपट असेल, बिनजोड असेल, आणि हा आता एक नव्यानं खेळ आहे तुमचा, सेकंड चेकचा. तर अशा खेळातून आता कुठेतरी बैलगाडा मालक दाखल झाले. आणि काय होतं, भागात मैदान ज्यावेळेस होतं त्यावेळेस ती क्रेज तयार होती, बैलगाडा मालकाचा उत्साह तयार होतो आणि एक वेगळं काहीतरी करण्याचं धाडस तयार होतं. तसं तुम्ही धाडस दाखवलं 3 फेऱ्याच्या मैदानात. किती खर्च आला आतापर्यंत आम्हाला इथे येण्याचा? इथं येण्याचा 10,000 रुपये. आणि जाण्याचा? आता ती 4-5 हजार लागेल. ते 4-5 हजार. बरं. आता 1500. आता एवढा खर्च बैलाला जर गटपास नाही झाला, फायनल पर्यंत नाही गेला, तर मग कसा भरून काढणार? आता भरायचं काय ना, एक ना एक दिवस. आता ही सगळी मंडळी घरातली की मित्र? नाही, मित्रमंडळी. मित्रमंडळी. हा, दूरकरी. हा. बर. तू कशावर बसव? सातारा चकडी आणतो. हां. दोन्ही पण आणतो. हा. 3 फेऱ्याच्या मैदानात तर गाडी आणलेली आहे. साताराकडे आणलेली. काय नाव आहे? काय नाव आहे? संग्राम मनोहर चव्हाण. कुठल्या मैदानात गाडी आणली आता? गाडी तिकडं बरेच मैदानात आणली, पण आठवण नाही मैदान. मग आता यांना तयार करणारा तोच का? 3 फेऱ्याच्या मैदानात? हो, मीच. मागच्या वारीने मीच आणलो होतो, आता बी मीच आणलो. म्हणजे पराभव होऊन सुद्धा कुठंतरी मालक खचला आणि हेच बैलगाडा क्षेत्र आहे. आणि परत 3 फेऱ्याच्या मैदानात तुम्ही आला, हे सगळ्यात कौतुकास्पद आहे. काय आनंद आहे? मागच्या 21 तारखेच्या मैदानात पण तुम्ही आला होता. हो. तर काय आनंद आहे की कुठेतरी आसपास मैदान होतं. आता सातारा भागात जायचं म्हटलं तर तुम्हाला अंतर भरपूर पडतो. हा 400 किलोमीटर, इथून 300-350 किलोमीटर. आनंद तिकडे आता आपलं बंदी घातली आहे ना आपल्याला. पण एक 700-750 किलोमीटर अंतर होतं. आता 400 किलोमीटर प्रवास झाला तुमचा.
हा पण एक भागात कुठेतरी मैदान होतं, आनंद आहे का? आनंद आहे, खूप आनंद झाला. मागच्या मैदानाचं काय सांगाल, कशा पद्धतीने मैदान झालं? एक नंबर मैदान झाले. म्हणजे कुठलाच रागरोष नाही की नाही नाही, पराभव- काही नाही. एक पराभव नंबर झाला पहिलं तरी मैदान मानाचं हिंद केसरी मैदान झालं. हं. एक नंबर झालं. हा आहे बैलगाडा मालक, आणि हार असो जीत असो तर संघर्ष करत राहायचा, आणि या मालकाच्या दृष्टिकोनातून सगळ्या या गोष्टी दिसून येतात. 10 दिवसापूर्वी मैदान पार पडतं, त्या मैदानात पराभव होतो, पुन्हा घरी जाता, पुन्हा 10 दिवसानंतर मैदानात येता, आणि 10,000 रुपये खर्च झाला. आता जाताना परत 10,000 खर्च होणार, 2 दिवस इथं राहायचं, खाण्यापिण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी पाहता म्हणजे एक साधारण 20-25 किलोमीटर 25,000पर्यंत खर्च या मालकाला येणार. तरी पण फक्त एक नादासाठी, छंदासाठी कुठेतरी हा मालक या मैदानात उतरतोय. धन्यवाद.